सार्थ श्री दासबोध दशक 15वा समास दुसरा निस्पृह व्याप. श्रीराम पृथ्वीमध्ये मानवी शरीरे उदंड दाटली लहान थोरे पालटती मनोविकारे क्षण क्षणा जितुक्या मूर्ती तितुक्या प्रकृती सारख्या नसती आदी अंती नेमची नाही पहावे किती काय म्हणोनी कितेक म्लेंछ होऊन गेले कितेक फिरंगणात आटले देशभाषाने रुधिले किती एक मराठ देश महाराष्ट्र देश थोडा उरला राजकारणे लोक रुधिला अवकाश नाही जेवायाला उदंड कामे किती एक युद्ध प्रसंगी गुंतले तेणे गुणे उन्मत्त झाले रात्रंदिवस करू लागले युद्ध चर्चा उदिम्यास व्यासंग लागला अवकाश नाहीसा झाला अवघा पोटधंदाच लागला निरंतर षडदर्शने नाना मते पाषांडे वाढली बहुते पृथ्वीमध्ये जेथ तेथे उपदेशिती स्मार्थी आणि वैष्णवी उरली सुरली नेली आघवी ऐसी पाहता गथा गोवी उदंड जाहली कित्येक कामनेचे भक्त ठाई ठाई झाले आसक्त युक्त अथवा युक्त पाहतो कोण या गलबल्यामध्ये गलबला कोणी कोणी वाढविला त्यास देखो शकेनासा झाला वैदिक लोक त्याही मध्ये हरी कीर्तन तेथे ओढले कित्येक जन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाय या कारणे ज्ञान दुर्लभ पुण्ये घडे अलभ्य लाभ विचारवंता सुलभ सकल काही विचार कळता सांगताने उदंड येती अंतराये उपाय योजिता उपाये आडवे येती त्याही मध्ये जो तीक्ष्ण रिकामा जाऊ ने दीक्षण धूर्त तार्किक विचक्षण सकळा माने नाना जिनसा उदंड पाठ वधो लागला धडधडाट अव्हाटची केली वाट सामर्थ्य बळे प्रबोध शक्तीची अनंत द्वारे जाणे सकळांची अंतरे निरूपणे तदनंतरे चटक लागे मते मतांतरे सगट प्रत्यय बोलो न करी सपाट दंडक सांडून नीट वेधी जना नेमके भेदके वचने अखंड पाहे प्रसंगमाने उदास वृत्तीच्या गुमाने उठून जातो प्रत्यय बोलो न उठून गेला चटक लागली लोकाला नाना मार्ग सांडून त्याला शरण येती परी तो कोठे आढळेना कोणे स्थळी सापडेना वेश पाहता हिन दिना सारिखा दिसे उदंड करी गुप्त रूपे भिकाऱ्या सारिखा स्वरूपे तेथे यश कीर्ती प्रतापे सीमा सांडिली ठाई ठाई भजन लावी आपण तेथून चुकावी मच्छर मतांची गोवी लागोच नेदी खनाळामध्ये जाऊन राहे तेथे कोणीच न पाहे सर्वत्रांची चिंता वाहे सर्व काळ अवघड स्थळी कठीण लोक तेथे राहणे नेमक सृष्टीमध्ये सकळ लोक धुंडीत येती तेथे कोणा